जिंदाबाद जिंदाबाद SDPI जिंदाबाद ಎದುರಿಸಿ ನಿಂತ SDPI ಯೋಧರೇ ಮುಂದುವರಿಸಿ ಹೋರಾಟ ಇಲ್ಲ ನಾವು ಸೋಲಲ್ಲ ಇನ್ಶಾ ಅಲ್ಲಾ ಇನ್ಶಾ ಅಲ್ಲಾ ಅಂತಿಮ ವಿಜಯ ನಮಗೆಲ್ಲ जिंदाबाद जिंदाबाद SDPI जिंदाबाद 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 SDPI जिंदाबाद तेरा मेरा रिश्ता क्या ला इलाहा इल्लल्लाह तेरा मेरा रिश्ता क्या जिंदाबाद जिंदाबाद SDPI जिंदाबाद 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 SDPI जिंदाबाद 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 SDPI जिंदाबाद निल्लल्ला निल्लल्ला न्यायದ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಲ್ಲ रुखसर भाई सर्कल में राउंड मारो ನ್ಯಾಯದ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಸೋದವನ್ನು ಹಿಡಿದು ಎದುರಿಸಿ ನಿಂತ SDPI ಯೋಧರೇ ಮುಂದುವರಿಸಿ ಹೋರಾಟ ಇಲ್ಲ ನಾವು ಸೋಲಲ್ಲ ಇನ್ಶಾ ಅಲ್ಲಾ ಇನ್ಶಾ ಅಲ್ಲಾ ಅಂತಿಮ ವಿಜಯ ನಮಗೆಲ್ಲ जिंदाबाद जिंदाबाद SDPI जिंदाबाद ಗಾಂಧಿ ತಾತನ ಗುಡ್ಡೆತ್ತಿಕೊಂಡು ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಪಾಠ ಮಾಡುವ ಚಡ್ಡಿಗಳಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಚಡ್ಡಿಗಳಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ RSSಗೆ ಧಿಕ್ಕಾರ 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 RSSಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಎಚ್ಚರಿಕೆ ನಿಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನಿಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಟಿಪ್ಪು ಸೈನ್ಯದ ಎಚ್ಚರಿಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನಿಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ जिंदाबाद 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 SDPI जिंदाबाद जिंदाबाद ನಿಲ್ಲಲ್ಲ 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 ನ್ಯಾಯದ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಲ್ಲ ನ್ಯಾಯದ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಲ್ಲ आवाज लगाओ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಲೇಬೇಕು ಹೇಳಲೇಬೇಕು ವಿಶ್ವದ ಮುಂದೆ ನಾಟಕವೇ ಪ್ರವಾದಿಯನ್ನು
ನೀಡಲೇಬೇಕು. ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ಬರಲೇಬೇಕು. ತಪ್ಪಿ ಹೋದರೆ ಸಹಿಸಲ್ಲ, ಬಂಧನವಾಗದೆ ಅಡಗಲ್ಲ. ಭಿಕ್ಷದ ಮುಂದೆ ಭಯಬೇಕು, ಪಕ್ಷದ ಅಮಾನತು ಬೇಕಿಲ್ಲ. ಬಂಧನವಾಗಲು ಬೇಕಲ್ಲ. ದೈನಿಗಟ್ಟಲು ಭಯಬೇಕೆ? ನಾಗಪುರದ ಆದೇಶವೇ. ಜಿಂದಾಬಾದ್ ಜಿಂದಾಬಾದ್. SDPI ಜಿಂದಾಬಾದ್. ಅದಾಗಿ ವಿರೋಧದಂತೆ ಮಸೀದಿ ಬಿಟ್ಟು ಕೊಡಬೇಕಂತೆ. ಇಂದು ಪ್ರವಾದಿ ನಿಂದನೆಯಂತೆ ಇನ್ನು ಎಷ್ಟು ಸಹಿಸುವುದು, ಸಮಯನ್ನೆಷ್ಟು ತಡೆಯುವುದು. ಜಾತ್ಯತೀತ ಬಯಸುವ ಜನಗಳೇ, ಅಸ್ಥಿರಸ್ಥ ತಂತ್ರ ಕೈಯಿಡೋಣ, ಸಂವಿಧಾನ ನಡೆಸೋಣ. शेर अस्सलाम वालेकुम। आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया के जानिब से पूरे हिंदुस्तान में हर तालुक में इसका एक प्रोटेस्ट किया जा रहा है। ये प्रोटेस्ट का मकसद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में जो गुस्ताख कर रहा है बीजेपी के जो मेंबर, उसके बारे में है। और ये प्रोटेस्ट में इंशाअल्लाह हम एक वार्निंग देंगे और इसमें नेक्स्ट हमारे SDPI के प्रेसिडेंट वली बादशाह को मैं दावत देता हूँ कि आपने आकर बात रखे। अस्सलाम वालेकुम। आज हम सब यहाँ जमा होने का मकसद है, ये नुपुर शर्मा और नवीन जिंदाल बोलकर ये बीजेपी के कार्यकर्ता वक्तार, इन्होंने हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में गुस्ताखी की है। आए दिन हम देख रहे हैं कि नबी की शान में गुस्ताखी दिन ब दिन बढ़ती जा रही है। आए दिन हम देखे, हाल ही में जब बेंगलुरु में एक नवीन बोलकर एक लड़का गुस्ताखी किया था, एक सोशल मीडिया में एक पोस्ट वायरल किया था, उससे एक बहुत हमारे स्टेट में एक बहुत बड़ा एक इशू माहौल क्रिएट हुआ। उसी के जरिए से हाल ही में जब देख सकते हैं, हुबली में एक इंसिडेंट, हाल ही में रमजान में एक इंसिडेंट हुआ, एक हुजूर के शान में गुस्सा किया दिन ब दिन बढ़ती जा रही है। मगर ये स्टेट गवर्नमेंट, ये सेंट्रल गवर्नमेंट इसके खिलाफ कुछ भी एक्शन नहीं ले रही। मगर आज के दिन ये नवीन जिंदाल और नुपुर शर्मा का एक स्टेटमेंट पूरे इंटरनेशनल लेवल में एक बड़ा इशू होकर चलता है। तो पूरे इंटरनेशनल के अलग अलग कंट्रीज हमारे हिंदुस्तान के प्रोडक्ट्स को बॉयकॉट करते हैं, हमारे हिंदुस्तान के जो वर्कर्स थे उनको काम से निकालते हैं, और हमारे हिंदुस्तान की ये इज्जत की नीलामी होती है। ये नीलामी के बाद ये हिंदुस्तान की गवर्नमेंट, ये सेंट्रल गवर्नमेंट को जब जाकर ये नुपुर शर्मा और नवीन जिंदाल को सिर्फ और सिर्फ बीजेपी के सदस्यत्व से खारिज करते हैं। मगर इन लोगों को बीजेपी के जो सदस्यत्व से खारिज किए हैं, ये हमें मंजूर नहीं है। उनको सख्त से सख्त कार्रवाई होना है, उनके ऊपर UAPA लगना है, उनका दोषद्रोही का केस लगना है, और उनको कड़ी से कड़ी सजा मिलना है। इस सजा से आने वाले दिनों में हमारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में कोई भी एक लफ्ज उठाना बोले तो 100 बार सोचना। ये सेक्युलर पार्टीज कहाँ है, क्या कर रहे हैं? ये आने वाले दिनों में इलेक्शन के दौरान में आकर ये माइनॉरिटी के वोट मांगने वाले, ये दलित के वोट मांगने वाले, ये आदिवासी के वोट मांगने वाले, इनके ऊपर जब जुल्म होता, जब इनके ऊपर हमला होता, जब इनके मस्जिदों पर हमला होता, जब अजान के ऊपर हमला होता, तो उस वक्त बात करने वाले कोई भी एक अपोजिशन लीडर्स नहीं है। क्यों? आपको अपोजिशन में इतने सारे पूरे माइनॉरिटीज के लोग, इतनी सारी आवाम आपको एक वोट देकर बिठा के है, आप पावर में नहीं है तो भी क्या हुआ? जो गलत कर रहे हैं पावर में रोकर, जो पावर का गलत इस्तेमाल कर रहे हैं, उनके खिलाफ आवाज उठाओ बोलकर। मगर आए दिन हम देख रहे हैं ये जो सेक्युलर पार्टीज जो अपोजिशन में है कुछ भी बात नहीं कर रहे हैं। और इसी दौरान हम देख सकते हैं
ये सारे इंसिडेंट में एक मीडिया का रोल, ये आए दिन 2014 से लेकर अब तक, ये बीजेपी गवर्नमेंट 2014 में जब आई तब से लेकर अब तक ये मीडिया बिस्किट के टुकड़ों पर पलने वाली दलाल हो चुकी है। ये दलाल मीडिया, गोदी मीडिया से दलाल मीडिया बोलना है इनको। ऐसे मीडिया, ऐसे ऐसे बड़े बड़े इश्यूज हमारे हिंदुस्तान में चलने को है, ये इश्यूज को, सच्चाई को अवाम के दरमियान में लाने के बजाय इसे अलग ही प्रोपेगेंडा कर कर एक कम्युनिटी को अलग ही दहशतगर्द साबित करने में ये तुली हुई है। ऐसी मीडिया को सच्चाई दिखाने में अगर उनके पास कोई भी गैरतमंद की चीज उनके पास बाकी है बोले तो वो मीडिया लोग सच्चाई को अवाम के सामने लाना है। और इसी के दरमियान में हम देख सकते हैं ये आए दिन कभी कहीं ना कहीं मस्जिद के मामले में हमले, कहीं अजान के मामले में, कहीं हिजाब के मामले में, कहीं टोपी के मामले में। आए दिन हम रिसेंट में हमें हमारे डिस्ट्रिक्ट में एक टीचर टोपी डालकर उन्होंने स्कूल को पढ़ाने जा रहे बोलकर एक कंप्लेंट आता। वो कंप्लेंट के ऊपर यहाँ की हुकूमत, यहाँ की एक सरकार, यहाँ की डिपार्टमेंट क्या एक्शन लिए बोलकर यहाँ के डिपार्टमेंट से मैं पूछना चाहता हूँ, जो कंप्लेंट दिया है वो कंप्लेंट सही है क्या, वो कंप्लेंट ले सकते हैं क्या, वो जो मीडिया में डाले हैं, वो मीडिया में जो डाले हैं उनके ऊपर क्या एक्शन हुआ ये पूछना है। और इसी के साथ साथ एक कहावत है, चुमटी को फर निकले तो अंत की निशानी बोलकर, ये बीजेपी गवर्नमेंट, ये जो बीजेपी गवर्नमेंट चल रही है ये चुमटी है, उसके फर बहुत सारे निकल गए हैं, अब उसका अंत शुरू हो गया है। ये बीजेपी गवर्नमेंट की उल्टी गिनती शुरू हो चुकी है। इंशाअल्लाह सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, ये एसडीपीआई, ये बीजेपी गवर्नमेंट के जो भी मंसूबे है, जो भी इनके इरादे हैं, जो भी गलत इरादे हैं, या आए दिन अलग अलग इश्यूज में क्रिएट कर हिंदू मुसलमान को लड़ाने का, ये दलितों पर हमला, ये क्रिश्चियनों पर हमला, ये आदिवासियों पर हमला जो चलने को है, इसे उनके मंसूबे को नाकाम कर रहेगी। और डेवलपमेंट के नाम पर जब कोई भी एक आवाज उठती है तो इमीडिएट कोई ना कोई एक इंसिडेंट, कोई ना कोई इश्यू चालू कर देते हैं ये बीजेपी। हाल ही में हम देख रहे हैं ये प्रमोद मुतालिक इतने दिन कहाँ गया था, कोसी कंबल ओढ़ कर सोया था, आज आके बोलता है मस्जिद का लाउड स्पीकर बंद करो, मस्जिद का ये बंद करो, अजान का ये बंद करो। कहाँ है वो जो सुप्रीम गवर्नमेंट का ऑर्डर है, उस ऑर्डर के तहत हर एक हिंदुस्तान की मस्जिद फॉलोअप कर रहे हैं। अगर फॉलोअप नहीं करती तो पूरे डिपार्टमेंट क्या कुछ नहीं एक्शन लेती। आज इसको मालूम हुआ है, आज इसको जागरण हुआ है। ऐसे मुतालिक लोग, ऐसे जो आरएसएस के जो गुंडे हैं, जो बजरंग दल के गुंडे हैं, इनके जो मंसूबे को ये डिपार्टमेंट, हमारी पुलिस डिपार्टमेंट, ये सरकार इनको सख्त कार्रवाई कर इनकी जो भी एक मंसूबे चल रहे हैं, इसे रोक लगाने के लिए ये सरकार आगे बढ़ना बोलकर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आज इस प्रोटेस्ट के जरिए से एक आग्रह करती है। अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह बेहतरीन एक मीडिया के जरिए और जो मौजूदा गवर्नमेंट है उसके ताल्लुक से, और जो कानून जो हमारे ऊपर, जो मुसलमान के ऊपर जो टारगेट कर रहा है उसके ताल्लुक से हमारे डिस्ट्रिक्ट सदर वली साहब से बताए। और दूसरा मैं दावत देना चाहता हूँ हाशिम हाफिज साहब को जो बात कहने की मैं आज यहाँ पर जो जमा हुए हैं, ये हम ना खुशी नहीं है बल्कि दुख के साथ हम लोग आज यहाँ ठहर कर जो है जमा हुए हैं। तो इसकी वजह ये है कि जिस खुदा ने हमारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम को वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बनाकर भेजा था, यानी ये कहकर कि आप सारे जहां के लिए रहमत है, बल्कि हिंदू नहीं, मुस्लिम नहीं, सिख नहीं, ईसाई नहीं, बल्कि सब के लिए रहमत बनाकर उस खुदा ने भेजा था हमारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को। आज उसी नबी की शान में दिन ब दिन जो है ये नामकूल, ये लोग जो है आका की शान में गुस्ताखियां कर रहे हैं। एक बात जहन में रख लिया जाए, हमारे लिए
हमारी जान, हमारी माल, हमारी दौलत मायने नहीं रखती और आका के सामने सबसे ज्यादा हमें सबसे अजीज, सबसे खास आका अलैहिस्सलातु तस्लीम की शान है। अगर कोई इसमें मुदाखिलत करेगा, अगर आका अलैहिस्सलाम की शान में गुस्ताखी करेगा, तो याद रख लीजिए हम मुसलमान बर्दाश्त करते नहीं कर सकते बर्दाश्त। आप चाहे तो हमारी जान ले लो, हम हाजिर है, यह सब पे सब है। आका की शान में हमारी जान भी निछावर कर देंगे, लेकिन आका की शान में एक गुस्ताखी बर्दाश्त नहीं कर सकते। ये हमारी आका अलैहिस्सलाम से मोहब्बत है और हमारा ईमान भी है। ये नुकुल शर्मा या कुकुल शर्मा या कोई भी शर्मा वर्मा हो, ऐसी ये कहती है कि कुरान में ये कहा है, वो कहा है, ये कहा। अगर तू कुरान पढ़ती तो तुझे मालूम होता, कुरान पढ़ती तो तुझे मालूम होता कि वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, जो कुरान ने कहा है वो नबी के लिए शान में जो कहा है वो सारे जहां के लिए, बता, एक समाज के लिए नहीं, एक मिनोरिटी के लिए नहीं, बल्कि सारे लोगों के लिए कहा कहा। तो ऐसे नबी के लिए ये नुकुल शर्मा, पुकुल शर्मा ऐसे लोग जो है आका की शान में दिन ब दिन कर रहे हैं। इसीलिए हम गवर्नमेंट से अपील करते हैं, गुजारिश करते हैं, हम इतना सब बर्दाश्त कर चुके, लेकिन अब बर्दाश्त नहीं करने वाले, अब बर्दाश्त नहीं करने वाले। इन लोगों पर सख्त एक्शन लिया जाए और एक हिंदुस्तान में एक ऐसा कानून बनाया जाए, किसी भी मजहब या किसी मजहब के खुदाओं को या किसी मजहब के मानने वाले गुरुओं के बारे में अगर कुछ कहा जाए तो हुकूमत सख्त से कार्रवाई की जाए। और एक बात मैं ये कहना चाहूंगा कि हैदराबाद का एक बीजेपी लीडर जिसका नाम राजनाथ सिंह कहा जाता है, राजा सिंह, उसने हमारे हिंदुस्तान के हजरत ख्वाजा गरीब नवाज अलैहि रहमा पर जो है उसने तोहमतें लगाई। मैं ये भी कहना चाहूंगा सरकार से और बीजेपी वालों से कहूंगा कि ऐसे पार्टी में लगकर ऐसे लोगों को तुम जो है अपनी पार्टी को खराब करते करते ऐसे को तुम ढील दे रहे हो। और मैं सरकार से ये हुकूमत से कहूंगा कि ऐसे लोगों को सख्त कार्रवाई की जाए और आइंदा अगर ये लोग ऐसे ही कार्रवाई करते रहेंगे तो हम और भी कदम उठाने के लिए तैयार हैं, लेकिन हम कानून के दायरे में रहेंगे, कानून के दायरे में रहकर जो है हम लोग जो है कदम उठाएंगे। लिहाजा हम फिर से अपील करते हैं कि कानून उन्हें सख्त से सख्त सजा दे और यहाँ तक कि हो सके तो उन्हें फांसी पर भी लटका दे। ये सब के रिलीजन, सब मजहब की बात होती है। इतनी बात कहकर मैं अपनी बात को खत्म करता हूँ। माशाल्लाह, हमारे हाशिम हाफिज साहब एक बेहतरीन कुरान की आयत सुनाकर हमारी शान, नबी की शान के बारे में सुनाए। और मैं दूसरा दावत देता हूँ हमारे सोशल वर्कर शफी बरकाती साहब को, मैं ये करता हूँ अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहು। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಿಪುಲ್ ಶರ್ಮಾ ಮತ್ತು ನವೀನ್ ಜಿಂದಾಲ್ನವರು ಒಬ್ಬ ಪಕ್ಷದ ಮೆಂಬರ್ ಆಗಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಂತ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಬಗ್ಗೆ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಮಾತುಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಪಕ್ಷ ಏನು ಮಾಡಲ್ಲ. ಇಡೀ 17 ದೇಶಗಳು ಎದುರಾದಾಗ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಗಳು, ನಾವು ದುಡಿಯುವಂತ, ನಾವು ಮಾಡಿದಂತ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಗಳು ಕಳಿಸಿದಾಗ ನಮ್ಗೆ ಅನ್ನ ಸಿಗತ್ತೆ. ಅಂತ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಗಳು ಬಾಯ್ಕಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಇವರಿಗೆ ಅರಿವು ಬರುತ್ತೆ, ಈ ಬಿಜೆಪಿ ಅವರಿಗೆ, ಸಂಘಿಗಳಿಗೆ. ಆದ್ರೂ ಇವರಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಬರಲ್ಲ. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅವನೊಬ್ಬ ಹುಚ್ಚ ಇದ್ದಾನೆ, ಮುತ್ತಲಿಕ್, ಪ್ರಮೋದ್ ಮುತ್ತಲಿಕ್, ದೊಡ್ಡ ಹುಚ್ಚ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದರೆ ಬಾಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಮಾತೇ ಬರಲ್ಲ, ಮತ್ತೆ ರಾಮ ಜಪ ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ರಾಮನ್ ಬಗ್ಗೆ ಮೊದಲು ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಬರ್ಲಿ ಅವನು, ಆಮೇಲೆ ಬ್ಯಾರ್ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ. ಅದು ಮಾಡೋದ್ ಬಿಟ್ಟು ಬರೀ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ. ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸ್ ಅಂತ ಓದಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ನಾನು ಓದ್ತೀನಿ. ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸ್ ಅಂತ ಪಠನೆ ಮಾಡ್ಲಿ, ಇಲ್ಲ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಹಾಕಿ. ಆದ್ರೆ ಇವ್ ಬರೀ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ರೆ ಇಡೀ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ಎಲೆಕ್ಷನ್ಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ, ಇವ್ರಿಗೆ ಯಾವ ಇದು ಇಲ್ಲ. ವಿಕಾಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಬದಿಗಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿದ್ದು ನಮಗೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ, ಒಂದೇ ಜಾತಿಗೆಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಶಾಂತಿ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಂತ ಪೈಗಂಬರ ಬಗ್ಗೆ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಮಾಡಿದಂತ ನಿಪುಲ್ ಶರ್ಮಾ ಮತ್ತು ನವೀನ್ ಜಿಂದಾಲ್ ಅವರಿಗೆ ಬರೀ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಅಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಜೈಲಿಗೆ
ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಿದ್ದೇನೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಇಂಥ ಸಂಘಿಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಇಂಥ ಗಲಾಟೆಗಳು ಯಾವ ಆಗಲ್ಲ. ಬಹಳಷ್ಟು ಅವಹೇಳನಗಳು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ರೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ನಾಲ್ಗೆ ಸಿಗ್ತೀನಿ ಅಂತದೆ, ಆಕ್ಷನ್ಗೆ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಅಂತೆ. ನೀನು ಒಂದೇ ಬರಲ್ಲ, ನೀನಂದೇ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ರಿಯಾಕ್ಷನ್ ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇಂಥವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಒಳಗೆ ಹಾಕಿದ್ರಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತ ಶಾಂತವಾಗಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೀಗೆ ನಾವು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಜಗಳ ಮಾಡ್ಕೊಂಡೇ ಇರ್ಬೇಕಾಗಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವ್ರಿಗೆ ಜೈಲಿಗೆ ದೂಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಿದ್ದೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್. जिंदाबाद 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 एसडीपीआई जिंदाबाद एसडीपीआई जिंदाबाद मुर्दाबाद 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 नुपुर शर्मा मुर्दाबाद नुपुर शर्मा मुर्दाबाद नवीन जिंदाल मुर्दाबाद नवीन जिंदाल मुर्दाबाद जिंदाबाद 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 एसडीपीआई जिंदाबाद एसडीपीआई जिंदाबाद दम है कितना दमन में तेरे देख लिया है देखेंगे, देख लिया है देखेंगे। जेल में कितनी जगह है तेरे, जेल में कितनी जगह है तेरे। देख लिया है देखेंगे, देख लिया है देखेंगे। तेरा मेरा रिश्ता क्या, तेरा मेरा रिश्ता क्या। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जिंदाबाद 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 एसडीपीआई जिंदाबाद एसडीपीआई जिंदाबाद। शर्म करो शर्म करो, बीजेपी गवर्नमेंट शर्म करो, मोदी के चमचा शर्म करो, बुज़दिलो तुम शर्म करो, बेवफा शर्म करो, शर्म नहीं तो डूब मरो, शर्म करो शर्म करो। जय बोलो जय जय बोलो, जय बोलो जय जय बोलो, जय बोलो जय एसडीपीआई, जय बोलो जय एसडीपीआई। जिंदाबाद जिंदाबाद एसडीपीआई जिंदाबाद। हमारे दूसरे गेस्ट है बात करने के, हमारे अबू बकर साहब हाफिज साहब को मैं दावत देना, तो आके अपनी दो बात रखें। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आप सभी जानते हैं आज जो एहतजाज किया जा रहा है वो हमारे पैगम्बर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी और बेअदबी की है, तो उसकी वजह से हमारा ये प्रोटेस्ट और ये एहतजाज जारी है। और आप सभी जानते हैं कि हमारा मज़हब इस्लाम का एक कलमा हमारा है ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं, मोहम्मद अल्लाह के रसूल। हम सभी बर्दाश्त कर लेंगे। बाबरी मस्जिद गिराई गई, बर्दाश्त कर लिए। 370 का धारा कश्मीर में लगाए, बर्दाश्त कर लिए। 3 तलाक का मसला है, तो ये हमने बर्दाश्त कर लिए। मुसलमानों को मॉब लिंचिंग की, बर्दाश्त कर लिए। बहुत तरीके से मुसलमानों को सताया गया, हम खामोश भी रहे। लेकिन जब हमारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की गई तो हम हरगिज़ बर्दाश्त नहीं करेंगे। आप हमको गाली दीजिए, हमारे माँ बाप को गाली दीजिए, लेकिन हमारे मज़हब और हमारे मज़हब के जो सबसे बड़े पैगम्बर हैं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनकी शान में कभी गुस्ताखी हरगिज़ बर्दाश्त नहीं करेंगे। वो सारे जहाँ के लिए रहमत बन करके आए, वो सारे जहाँ के लिए रहमत बन करके आए। और सिर्फ मुसलमानों के लिए रहमत कर नहीं आए, बल्कि जिस तरीके से अल्लाह रब्बुल आलमीन है, तमाम आलम का पालने वाला है, इसी तरह हमारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम आलम के लिए रहमत बन करके आए हैं। उनका काम ही पीस है, अमन है। उनकी ज़िंदगी में बहुत ही कम जो है जंगों में लोग मारे गए हैं। अब हमारा कहने का मतलब ये है, अगर हम लोगों में से किसी ने गलती की होती तो उस गलती की सज़ा हमको दे सकते हैं, हमें बुरा भला बोल सकते हैं,
लेकिन हमारे पैगंबर पर हरगिज एक हर्फ आंच आने हम नहीं देंगे। हमारे मजहब में हर मजहब के ताल्लुक से बताया गया है, ला तसुब्बुल्लज़ीना यदऊना मिन दूनिल्लाह फयसुब्बुल्लाह अदुव्वन बिगैर इल्म, यानी दूसरों के मजहब के जो देवताओं को उनको बुरा न कहो, इसलिए कि बगैर नॉलेज के बगैर इल्म के वो तुम्हारे खुदा को गालियाँ दें। हमारा ये आज तक रिकॉर्ड है, हम किसी देवी देवताओं को हमने गाली नहीं दी, उनके शान में कभी गुस्ताखी नहीं की, किसी की शान में बेअदबी नहीं की, और हम करेंगे भी नहीं, हम करेंगे भी नहीं। बस हम शान बयान करेंगे तो हमारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान बयान करेंगे, और उनकी शान में गुस्ताखी हरगिज बर्दाश्त नहीं करेंगे। और जहाँ तक उनके ताल्लुक से नुकमा शर्मा और नवीन जिंदाल ने बताया है, और वह हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला छोटी उम्र की हैं, उन शादी जो बड़ी उम्र के कर ली हैं जी। जब छोटी उम्र के थे हजरत खदीजा कुबरा 40 साल के थे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 25 साल के थे, 15 साल का डिफरेंस था। उनसे जब शादी हुई तो आप लोगों ने कुछ नहीं कहा, लेकिन ये जो किए हैं इस्लाम की फलाह के लिए, इस्लाम की बहबूदी के लिए इन्होंने किया है, या कोई अपनी शौक के लिए या अपनी नफसानी ख्वाहिशात को पूरा करने के लिए हरगिज आपने नहीं किया, तो उनकी शान में गुस्ताखी और बेअदबी हम हरगिज बर्दाश्त नहीं करेंगे। हमारा यही कहना है कि जिन लोगों ने उनकी शान में गुस्ताखी की है और बेअदबी की है, उनको सिर्फ अरेस्ट करना ही काफ़ी नहीं है, बल्कि उनको सख्त से सख्त सज़ा देनी चाहिए। जैसा कि हिंदुस्तान के क़वानीन में जो कानून आता गुस्ताखी करने वालों को क्या सज़ा है, वो सज़ा का हम मुतालबा करते हैं। वैसे हमारे मज़हब के ताल्लुक से पूछेंगे, हमारे मज़हब में अगर कोई मुसलमान भी हुजूर की शान में गुस्ताखी करता है तो कत्ल कर देने का हुक्म। हुजूर की शान में अगर कोई गुस्ताखी करता है, मुसलमान भी, कुरान पढ़ने वाला, हदीस पढ़ने वाला, नाम का नमाज रोज़ा सब करने वाला, अगर कोई गुस्ताखी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में करता है तो उसको कत्ल करने का हुक्म है। लेकिन यहाँ हिंदुस्तान का कानून क्या बताता है, वो हिंदुस्तान के कानून के हिसाब से दूसरे मजहब के बड़े पैगंबर पर अगर कोई गुस्ताखी की है तो जो सज़ा हिंदुस्तान के कानून में वो सज़ा का हम मुतालबा कर रहे हैं। सिर्फ पार्टी से निकाल देना तो मामूली मसला है, पार्टी से निकाल कर फिर कोई दूसरा ओहदा आराम से शेयर देकर बहुत सारे फवायद उनको दे सकते हैं, लेकिन पार्टी से निकालना मुअत्तल करना नहीं है, बल्कि उनको सज़ा जो देनी है कानून, हिंदुस्तान के कानून के मुताबिक वो सज़ा का हम मुतालबा करते हैं। और कोई दूसरा हमारा मुतालबा किसी पार्टी से नहीं है, किसी जमात से नहीं है, बल्कि गुस्ताखी करने वाले को सख्त से सख्त सज़ा दीजिए, यही हमारा मुतालबा है। बस आपसे यही गुजारिश करते हैं। और मोदी साहब जहाँ तक है वो इस मामले में बिल्कुल चुप ज़बान खामोश रखे हैं। उनको हम कहते हैं कम से कम आप एक हिंदुस्तान के प्रधानमंत्री होने के नाते, वज़ीर आज़म होने के नाते आप मजम्मत तो करते, जिन लोगों ने हुजूर की शान में गुस्ताखी की है उनकी मजम्मत करते, उनको गिरफ्तार करते और उनको जेल में डालते, और फिर जो सज़ा कानून के मुताबिक वो सज़ा देते तो बहुत अच्छा था। बहरहाल अब हमारा यही मुतालबा है कि उनको सख्त से सख्त सज़ा दी। शुक्रिया अबू बकर साहब। जुल्मी जब जुल्म करेगा, सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गुल टूटेगा, ला इलाहा इल्लल्लाह के नारों से जिंदाबाद जिंदाबाद एनडीपीआई जिंदाबाद, मुर्दाबाद नुपुर शर्मा मुर्दाबाद, नवीन जिंदाल मुर्दाबाद। ಸೈಡ್ ಹಾಕೋಣ ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಪ್ರೀತಿಯ ಬಂಧುಗಳೇ, ಗೌರವಾನ್ವಿತರೇ ಮತ್ತು ಸಮಾಜದ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇ, ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಬಿ ಅವರಿಗೆ ಅವಹೇಳನ ಮಾಡಿರುವಂಥ ಒಂದು ದುಷ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಲೇಬೇಕನ್ನೋ ವಿಚಾರದಲ್ಲಿ
ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಈ ಒಂದು ಮನುವಾದಿ ಸರ್ಕಾರ, ಈ ಒಂದು ಗುಲಾಮಗಿರಿ ಸರ್ಕಾರ, ಈ ಒಂದು ಪಕ್ಕಾ ಒಂದು ಕೋಮನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುವಂತ ಸರ್ಕಾರ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು, ದಲಿತರನ್ನು ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ನರನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಕಾನೂನುಗಳು ಹೇರೋದು, ವಿವಾದಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡೋದು, ಅವರಿಗೆ ಹಿಂಸೆ ಪಡಿಸೋದು, ಆ ಹಿಂಸೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಸಂತೋಷ ಪಡೋದು ಇವರ ಒಂದು ದೈನಂದಿನ ಚಟುವಟಿಕೆ ಆಗಿದೆ, ಇವರ ಒಂದು ದೈನಂದಿನ ಬದುಕಾಗಿದೆ, ಇವರ ವೃತ್ತಿ ಕೂಡ ಇದೇ ಆಗಿದೆ. ಇವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು, ದೇಶವನ್ನು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಥದಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಚಾರ ಇವ್ರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಎಳ್ಳಷ್ಟು ಇಲ್ಲ. ಇವರು ಹೇಳೋದೊಂದು, ಮಾಡೋದೊಂದು, ಇವ್ರು ತೋರ್ಸೋದೊಂದು, ನಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಇನ್ನೊಂದು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಈ ಒಂದು ಮುಸಲ್ಮಾನರ ಮೇಲೆ ತ್ರಿವಾಳಿ ತಲಾಖ್ ದಬ್ಬಾಳಿಕೆಯಿಂದ ಹೇರಿತ್ತು ಕಾನೂನು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, NRC ಮತ್ತು CAA ಮೂಲಕ ಇಡೀ ದೇಶದ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಈ ದೇಶದಿಂದ ಒದ್ದೋಡ್ಸೋ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು. ಅದನ್ನ ನಾವು ಸಾರಸಗಟಾಗಿ ನಾವು ಈ SDPI ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಎಲ್ಲಾ ಜನರ ಸಹಕಾರದಿಂದ ನಾವು NRC CAA ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನ ತಡೆ ಕಟ್ಟಿದ ಏಕೈಕ ಒಂದು ಪಕ್ಷ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಹಸ್ರಾರು ಸಂಘಟನೆಗಳು ಮತ್ತು ಅನೇಕ ಪಕ್ಷದವರು ಕೂಡ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಹಿಜಾಬ್ ವಿವಾದವನ್ನು ಮುನ್ನೆಲೆಗೆ ತಂದ್ರು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಈ ಮುಸಲ್ಮಾನರ ಜೊತೆಗೆ ವ್ಯಾಪಾರನೂ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಹಲಾಲ್ ಜಟ್ಕಾ ಕಟ್ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ವಿಚಾರನು ತಂದ್ರು. ಈ ಹಲಾಲ್ ಜಟ್ಕಾ ಕಟ್ ವಿಚಾರ ಏನಾದ್ರು ತಂದ್ಬಿಟ್ರೆ ಇವ್ರು ವ್ಯಾಪಾರ ಕಳ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತಾರೆ, ಇವರೆಲ್ಲ ಬೀದಿಗೆ ಬೀಳ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ್ತಾರೆ, ಈ ಸಂತತಿ ನಾಶ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಹುನ್ನಾರ ಮಾಡಿರುವಂತ ಈ ಬಜರಂಗಿಗಳಿಗೆ ನಾನು ನೇರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಏನು ಅಜೆಂಡಾಗಳಿಗೆ ನಾವು ನೀರು ಕುಡ್ಸೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಕುಂತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ. ನೀವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಬ್ಬ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಂಸೆ ಮಾಡಿ, ಈ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಂಸೆ ಮಾಡಿ, ನಮ್ಮ ನಬಿ ಅವರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಒಂದು ಮಾತಂದ್ರು ಈ ದೇಶದ ಈ ಜಗತ್ತಿನ ಎಷ್ಟು ಮುಸಲ್ಮಾನರು ಇದ್ದಾರೋ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಎದುರು ಹಾಕಿಕೊಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನೀವು ನಿಮ್ಮ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ರಾಜಕಾರಣ ಭದ್ರಪಡಿಸಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಳಗೆ ನೀವು ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಹಿಂಸೆ ಪಡಿಸಿ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರನ್ನು ಸಂತೋಷ ಪಡಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನೀವು ಅಂದ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಈ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ನೀವು ಕೈ ಹಾಕಿದ್ದೀರಿ. ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ 17 ರಾಷ್ಟ್ರಗಳು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಈ ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ನಬಿ ಅವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಮುಡುಪಾಗಿಡುವಂತಹ ಅನೇಕ ಕೋಟಿ ಜನ ಇವತ್ತು ನೀವು ಎದುರಾಗಬೇಕಾದಂತ ಪ್ರಸಂಗ ಬಂದಿದೆ. ನಿಮ್ಮ ವಿದೇಶಾಂಗ ನೀತಿ ಅಟ್ರ್ ಫ್ಲಾಪ್ ಆಗಿದೆ. ನಮ್ಮ ಈ ದೇಶದ ಒಂದು ಮಾನ ಹರಾಜು ಈ ಒಂದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಹಾಕಿದೆ. ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ನಡೆದಿತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಮಾನ ಹರಾಜಾಗಿದೆ ಈ ದೇಶದಿಂದ. ಈ ನಬಿ ಅವರ ಈ ಒಂದು ನವೀನ್ ಜಿಂದಾಲ್, ನೂಪುರ್ ಶರ್ಮಾ ಹೆಸರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇವರಿಗೆ ಪಕ್ಷದಿಂದ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿರೋ ಈ ಸರ್ಕಾರಗಳು ಇವರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಇವರನ್ನು ಜೈಲಿಗಟ್ಟಬೇಕು, ಇಂಥ ಒಂದು ಕೋಮುವಾದಿಗಳಿಗೆ ನೇಣಿಗೆ ಹಾಕಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ SDPI ಪಕ್ಷ ತುಂಡವಾಗಿ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಇದೇ ಮೊನ್ನೆ ಒಬ್ಬ MLA ಬೆಳಗಾಂನಲ್ಲಿ MLA ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಒಂದು ಮಸೀದಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇದು ಹಿಂದೂ ಮಸೀದಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಒಂದು ಮಳಿಲಿ ಮಸೀದಿ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಅದೇ ತರಾನೇ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಂಗಳೂರಲ್ಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ಅನೇಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಸೀದಿಗಳನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಲಿಂಗಗಳು ಅದರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಲಿಂಗಗಳು ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಂದು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಕೆಳಗೆ ಯಾಕೆ ನೀವು ಲಿಂಗ ಹುಡುಕಾಡಬಾರ್ದು? ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಕೆಳಗೆ ಯಾಕೆ ನೀವು ವಿಧಾನಸೌಧದ ಕೆಳಗೆ ಯಾಕೆ ಲಿಂಗ ಹುಡುಕಾಡಬಾರ್ದು? ಇವ್ರಿಗೆ ಕನ್ಸು ಬಿದ್ದಿದೆ. ಇತಿಹಾಸ 1991 ವರ್ಲ್ಡ್ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಇವರೇ ಮಾಡಿರುವಂತ ಕಾನೂನು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ ಈ ಮನುವಾದಿ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ, ಇವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆದ್ರೂ ಎಳ್ಳಷ್ಟು ಪರಿಜ್ಞಾನ ಇಲ್ವಾ? ಇವರಿಗೆ ಕಾನೂನು ಏನಂತ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ? ಹೆಸರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇವರಿಗೆ ಪಕ್ಷದಿಂದ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು. ಇದು ನಾವು ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಇದೇ ಜೂನ್ 3 ಮತ್ತು 4ರಂದು ಈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಮಸೀದಿ ಕೆಡವಕ್ಕೆ, ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿ ಕೆಡವಕ್ಕೆ ಹುನ್ನಾರ ಹಾಕಿದ್ರು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅದು ಇತಿಹಾಸದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸ್ಥಳ. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನರ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗುವಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹೇಳಿಕೆಗಳು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
ನಮ್ಮ ಜನರ ಭಾವನೆಗಳಿಗೆ, ಇಸ್ಲಾಮಿನ ಜನರ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂತ ಹೇಳಿಕೆಗಳು ಇದೇ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದಿಂದ ಇದೇ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾ ಪ್ರಕಟಣೆಗೊಳಿಸುತ್ತೆ. 38 ಮಂದಿಗಳ ಲಿಸ್ಟ್ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡೋ ಎಂಪಿಗಳು, MLAಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನೀವು ಯಾಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನೀವು? ಅದೇ ರೀತಿ ಮೊನ್ನೆ ಅಜಿತ್ ದೋವಲ್ಕರ್ ಅನ್ನೋರು ಇರಾನಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇರಾನಿನ ಶಿಯಾ ಸರ್ಕಾರ, ಇರಾನಿನ ಶಿಯಾದವ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಪ್ಪಂದ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಕುಂತು ಲೆಕ್ಕಾಚಾರಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ನಬಿ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಆತ್ಮೀಯವಾಗಿದ್ದೀವಿ, ನಾವು ಇಸ್ಲಾಂ ಅನ್ನು ಗೌರವ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ. ಅಜಿತ್ ದೋವಲ್ ಅವರೇ, ನಿಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕು. 371 ಆರ್ಟಿಕಲ್ ಜಾರಿಗೊಳಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ಕಾಶ್ಮೀರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ನೀವು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಹಿಂಸೆ ಮಾಡಿ ಎಷ್ಟೋ ಸಾವಿರಾರು ಜನರ ಒಂದು ರಕ್ತಪಾತಕ್ಕೆ ಬಲಿಯಾಗಿರೋ ಕಾರಣಕರ್ತರು ನೀವು ಇಸ್ಲಾಮಿನ ಶತ್ರುಗಳು, ನೀವು ಮುಸಲ್ಮಾನರ ಶತ್ರುಗಳು. ನೀವು ನಾಟಕೀಯವಾಗಿ ಇಸ್ಲಾಂ ಅನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೀರಿ, ನೀವು ನಾಟಕೀಯವಾಗಿ ನಮ್ಮ ನಬಿಯವರನ್ನ ಅಪ್ಪಿಕೊಳ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಲ್ಲ, ಇದು ನಿಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಅನ್ನೋದಾಗ್ಬೇಕು. ಮೋದಿ ಅವರೇ, ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಎಂಪಿಗಳು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ MLAಗಳು, ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಂಘಟನೆಗಳು ಈ ಮುಸಲ್ಮಾನರ ಒಂದು ವಿರೋಧನೆ ಮಾಡ್ತಿರೋದು. ಪ್ರೀತಿ ಯಾರು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಕೋಮನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುವಂತ ಸರ್ಕಾರವಾಗಿದೆ. ಇದು ಎಲ್ಲಾ ಕೋಮಿನ ಎಲ್ಲಾ ಜನರ ಪ್ರೀತಿಗೆ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹವಾದಂತ ಒಂದು ಪಕ್ಷ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ. ಇದನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನರು ಖಂಡ ತುಂಡವಾಗಿ ನಾವು ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಮೋದಿ ಅವರೇ. ಏನ್ರಿ ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್ ಅನ್ನೋ ಅದರ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಿಮಗೆ? ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ನಾವು ಆಡಳಿತ ನಡೆಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಸುಳ್ಳಿನ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಬರೀ ಸುಳ್ಳಿನ ಮೂಲಕನೇ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಬರೀ ಸುಳ್ಳಿನ ಮೂಲಕನೇ ವಿಷ ಆಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಬರೀ ಸುಳ್ಳುಗಳ ಮೇಲೆ ಸುಳ್ಳುಗಳ ಮೇಲೆ ನಾಗಪುರದ ಒಂದು ಶಾಖೆಯಿಂದ ಆ ಒಂದು ನಾಗಪುರದ ಸರ್ಪಗಳು ವಿಷ ಕಕ್ಕುವ ಒಂದು ವಿಷದ ಜಂತುಗಳು ವಿಷವನ್ನು ಕಕ್ಕುವಂತ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ಗಳ ಮೂಲಕ ನೀವು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಇವತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ನೀವು ದ್ವೇಷ ಮಾಡುವಂತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಇದು ನಾವು ಸಹಿಸೋದಿಲ್ಲ. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಇದೇ ನೂಪುಲ್ ಶರ್ಮಾ, ಈ ನವೀನ್ ಜಿಂದಾಲ್ ಅವರು ಲೈವ್ ಒಂದು ವರ್ಲ್ಡ್ ನ್ಯೂಸ್ ಲೈವ್ ಚಾನೆಲ್ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ನಬಿ ಅವರಿಗೆ ಅವಹೇಳನ ಮಾಡಿದ್ದು. MD ಅಬೂಬಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಒಂದು ಚಾನೆಲ್ ನ ಆಲ್ಟ್ ನ್ಯೂಸ್ ಸಂಸ್ಥಾಪಕ MD ಅಬೂಬಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಬೂಬಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ನೀವು ದೇಶದ್ರೋಹಿ ಅಂತ ಟ್ರೆಂಡ್ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ದೇಶದ್ರೋಹಿ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಬೆತ್ತಲೆತನ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಗೊತ್ತಾದ ಮೇಲೂ ಈ ಒಂದು ವಿದೇಶದಿಂದ ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನ ನೀವು ವಿರೋಧ ಕಟ್ಕೊಳ್ಳೋ ಸಲುವಾಗಿ ನೀವು ಒಂದು ದೇಶದ್ರೋಹಿ ಅಂತ ಟ್ರೆಂಡ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿನೂ ನೀವು ಗುರಿ ಆಗ್ತೀರಿ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಕೋಮುವಾದ ಅಜೆಂಡಾ ಬಿತ್ತರಿಸ್ಕೋಗ್ತೀರಿ. ಅದು ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಆಗಲ್ಲ. ಇದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಸಂಘ ಪರಿವಾರ ಹಾಕಿದ ದ್ವೇಷದ ಬೀಜ ಹೆಮ್ಮರವಾಗಿ ಬೆಳೆದಿದೆ ಇವತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ. ಈ ಹೆಮ್ಮರವನ್ನು ಬೆಳೆದಿರೋದು ನಿಮ್ ಕೈಲೇ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮಿಂದ ಕೈ ಜಾರಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕೈ ಜಾರಿ ಹೋಗ್ತಿರೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಯಾವ ತರ ಇದನ್ನ ನಾವು ತಡೆಗಟ್ಟಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ನಾವು ಇದನ್ನ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ತಡೆಗಟ್ತೀವಿ. ನಾವು ನಿಮ್ಮ ಹೊಲಸು ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ, ನಿಮ್ಮ ಹೊಲಸು ತಲೆಗಳ ಒಂದು ಮಿದುಳಿಗೆ ನಾವು ಯಾವ ತರ ನಾವು ಪೆನಾಯಿಲ್ ಹಾಕಿ ಡೆಟಾಲ್ ಹಾಕಿ ವಾಶ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಮೋದಿ ಅವರೇ, ಬೆಸ್ಸಾರ್ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರೇ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಟೋರಿಯಸ್ ಒಬ್ಬ ಕ್ರಿಮಿನಲ್ ನ ಈ ತಡಿಪಾರು ಮಾಡಿರುವಂತ ಒಬ್ಬ ಖೈದಿ ಕೋಮುವಾದಿಯನ್ನ ಬಗ್ಲ ಕುಂದಿರಿಸಿ ಇದು ಒಳ್ಳೆ ಪಾಠ ಪ್ರವಚನ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ, ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕು ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ. ಈ ಸಮಾಜದಿಂದ ದೂಷಣೆ ಆಗಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿನ ಒಂದು ಕೋಮುವಾದಿ ಮುತಾಲಿಕ್ ಅವನ ನೀವು ಬಗ್ಲಾಗಿಟ್ಟು ನೀವು ಏನಂತ ಆಡಳಿತ ಕೊಡ್ತೀರಿ ನೀವು ಜಗತ್ತಿಗೆ, ಈ ದೇಶಕ್ಕೆ, ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ? ನಿಮ್ಮ ಆಡಳಿತ ನಾವು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ ಖಂಡಿತವಾಗಿ. ನೀವು ಏನಿದ್ರು ಆಡಳಿತ ಕೊಡ್ತಿರೋದು ಒಂದು ಕೋಮನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜನಾಂಗಕ್ಕೆ, ಮುಸ್ಲಿಂ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಡೆಯಿಂದ ನೀವು ಪೂರ್ತಿ ನಿರ್ಗತಿಗೆ ರನ್ ಆಗಿ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಪೂರ್ತಿ ತಿರಸ್ಕಾರ ಮನೋಭಾವದಿಂದ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಇದೆ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಯಾವುದೇ ವಿಜೆಂಡಾಗಳಿದ್ರು ಈ SDP ಪಕ್ಷ ಖಂಡಿತವಾಗಿ ಪಾಠ ಕಲಿಸುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 2023 ಒಂದು ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಾಕತ್ತು ನಾವು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡ್ತೀವಿ. ಮನವಾದಿಗಳೇ, ಇದೆ जिंदाबाद
ಆಡಳಿತ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡೋದು ಏನಂದ್ರೆ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಕಳೆದ 27 ಮೇ ಒಂದು ಮಂಗಳೂರಿನ ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವೋ ಅದೇ ರೀತಿ ದಾವಣಗೆರೆಯ 12ನೇ ತಾರೀಕಿಗೂ ನಾವು ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಅಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ನಾವು ಉತ್ತರ ಕೊಡಲಿದ್ದೀವಿ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತನ್ನು ನಾನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ಒಂದು ನಮ್ಮ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕೌನ್ಸಿಲ್ಗೆ ಮತ್ತು ಅಸೆಂಬ್ಲಿಗೆ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. जिंदाबाद 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 एसडीपीए जिंदाबाद एसडीपीए जिंदाबाद 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 एसडीपीए जिंदाबाद एसडीपीए जिंदाबाद मुर्दाबाद 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 नुपुर शर्मा मुर्दाबाद नुपुर शर्मा मुर्दाबाद 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 अरविंद जिंदाल मुर्दाबाद अरविंद जिंदाल मुर्दाबाद 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 आरएसएस मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद 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 बजरंग दल मुर्दाबाद बजरंग दल मुर्दाबाद जिंदाबाद 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 एसडीपीए जिंदाबाद एसडीपीए जिंदाबाद ಜಾತ್ಯತೀತ ದೇಶದ ಜನಗಳೇ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಮನಸ್ಸುಗಳೇ ಮನುವಾದಿಗಳ ಈ ತಂತ್ರ ಒಟ್ಟಾಗಿ ನಿಂತು ಹೊಡೆಯಲೇಬೇಕು ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರಕ್ಷಿಸಬೇಕು और आखिरी हमारे गेस्ट है रैतर संघ राजा नियाजी नाना साहब को मैं दावत देता हूँ कि आके 2 बात करें। ಸ್ನೇಹಿತರೆ, ವಾಸ್ತವಿಕ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಬೇಕಾದಂಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕು ನಾವು. ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಹಂಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಸಿದ್ದೀನಿ. ಇವಾಗ ನಿಂದಿರ್ಸಿ ನಾನು ನಿಲ್ಸಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ಸ್ವಲ್ಪ ದಾರಿ ಬಿಡಿ ಅಂತ. ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಅಲ್ಲೇ ನಿಲ್ಸಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಎಲ್ಲಿ ನಿಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನೀವು ನಿಂದಿರ್ಸಿದ್ದೆ ಈಗ ನಮಗೆ ಅಲ್ಲ, ಈಗ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ ಸರ್ ಪದೇ ಪದೇ ನಮಗೆ. ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಸಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾನು ನಿಲ್ಸ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತಿರಲ್ಲ ಸರ್. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದು ರಾಜಕಾರಣದ ಪ್ರಾರಂಭ. ಹೇಳಿ, ಈಗ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರಿಗೆ ಅವಹೇಳನ ಹೇಳಿರುವಂತಹ ದುಷ್ಟ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಔಟ್ ಆಫ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಬರೋವರಿಗೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. नहीं प्रकाश आज तक नहीं जाते हैं ना ಅವ್ರು ಬರ್ಲಿ, ನಾವಿಲ್ಲ ಕುಂದಿರ್ತೀವಿ. ಎಸ್ ಆಗ್ಲಿ, ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಇದು ರಾಜಕೀಯ ಕುತಂತ್ರ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಅವಹೇಳನೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತವನಿಗೆ ಖಂಡಿಸ್ತಿದ್ದೀವಿ. ಅವನಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಡಿಮ್ಯಾಂಡ್. ಇದು ನೆಪ ಮಾತ್ರ. ಸರ್ಕಾರ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಇದು ನೆಪ ಮಾತ್ರ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ, ಅದು ಕೇಳಬಾರ್ದು ಮನುಷ್ಯ. ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ, ಅದು ಕೇಳಬಾರ್ದು. ಈ ದೇಶದಾಗ ಈ ದೇಶವನ್ನು ಮಾರಕತ್ತಾರ, ಅದನ್ನು ಕೇಳಬಾರ್ದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಮುಸ್ಲಿಂ ಜನಾಂಗ ಭಾಳ ಇದೆ ಈ ದೇಶದೊಳಗ. ಎಸ್, ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ಸ್ ಭಾಳ ಮಂದಿ ಅದಾರ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರವ್ರ ಜಾತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಒಂದು ಅವಹೇಳನಕಾರಿ ಜನನ್ನು ಹುಟ್ಟಿ ಹಾಕಿ ಒಂದು ಮಾತು ಕೊಟ್ಬಿಡತ್ತೆ. ಅವಾಗೇನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ರೀತಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಡೀಸೆಲ್ 100 ರೂಪಾಯಿ ಆಯ್ತಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಬಾರ್ದು, ಪೆಟ್ರೋಲ್ 112 ರೂಪಾಯಿ ಆಯ್ತಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಬಾರ್ದು.
ದೇಶ ಮಾರಕತ್ತಿರೋಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಕೇಳಬಾರ್ದು. ಆ ಉದ್ದೇಶ ಅವ್ರದ್ದು. ಆ ಕಾರಣ ಜನ ಹತ್ರ ಆಗ್ಬೇಕು. ಈ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ನಮ್ಗೇನು ಅಲ್ಲೇ ನಿಂದಿರ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಇವರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ನಾವು ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತ. ಇದು ನಮಗೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಸಮಾಜದ ಜನಾಂಗದ ಪರವಾಗಿ ಇರುವಂಥ ಹೋರಾಟ ಇದೆ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಬರೇ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ರಬ್ಬುಲ್ ಆಲಮೀನ್, ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ ಎಲ್ಲ ಇದಕ್ಕೂ ಅವರು ಧರ್ಮಿಷ್ಠರು. ಹಿಂಗಾಗೋಣ ಬರೇ ಮುಸ್ಲಿಂ ಜನಾಂಗಕ್ಕಾಗಿದ್ರೆ ಅವರು ಭಾಳ ಸಣ್ಣವರಾಗ್ತಿದ್ರು. ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರಿಗೆ ರಬ್ಬುಲ್ ಆಲಮೀನ್ ಅಂತಾರೆ. ಆ ಕಾರಣ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲ, ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ 20 ಕೋಟಿ ಜೀವರಾಶಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಪೈಗಂಬರೇ. ಅವ್ರಿಗೆ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಯಾರಾದರೂ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಎದ್ದು ನಿಂದಿರಬೇಕು, ಅದು ಧರ್ಮ. ಈಗ ಸರ್ಕಾರಗಳು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಎದ್ದೇಳಿ ನಿಂದಿರಬೇಕು, ಅದು ಧರ್ಮ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇವರು ದೇಶವನ್ನೇ ಮಾರಕತ್ತಾರೆ. ಒಂದು ಸರ್ಕಾರದವರು, ನಾವೇನು ಯಾವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರ ಅವ್ರ ಪರ ಇವ್ರ ಪರ ಅಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಕಷ್ಟದಿಂದ ಅವರು ಏನು ಸರ್ಕಾರಗಳು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಪ್ರೈವೇಟ್ ಇದ್ದಿದ್ದನ್ನು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಗೌರ್ಮೆಂಟನ್ನು ಇವರು ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಇವ್ರು ಎಷ್ಟು ನಾಲಾಯಕರು ಇದಾರ ಅಂತ. ಅದನ್ನು ಕೇಳಬಾರ್ದೊಬ್ಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇಂಥ ತಿಂಡಿಗಳನ್ನು ತಿಂಡಿ ಹಚ್ಚಿ ಬಿಟ್ಬಿಡೋದು. ಆ ಕಾರಣ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ತಿಂಡಿ ಹಚ್ಕೊಂಬಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ, ಇವ್ರನ್ನ ಕಿತ್ತು ಹಾಕ್ತೀವಿ ಎಂಬ ಮಾತನ್ನು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳುತ್ತಾ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾರಾದರೂ ಏನಾದರೂ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಇರೋದೊಂದೇ ಹೋಗೋದೊಂದೇ, ಅದಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ಶಡ್ ಹೊಡಿಬೇಕು ಇವ್ರ ಮೇಲೆ ಎಂಬುದೇ ನನ್ನ ಆಶೆ. ಆ ಕಾರಣ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಭಾಳ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಮಂಡಿಸಾನು. ಇವರು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮದ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಮ್ಮ ಭಾಳ ಹತ್ತಿರದ ಸಂಬಂಧಿಕರಿದ್ದಂಗೆ. ಅವ್ರು ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಮಿಸ್ಗೈಡ್ ಮಾಡುತ್ತಿರುವ ತಲೆಗಳು ಬೇರೆ ಇರ್ತಾವ, ನಮಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಗುದ್ದಾಟಕ್ಕೆ ಹಚ್ಚುವಂಥ ಕೆಲಸನೂ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಇವ್ರ ಮೇಲೆ ಏನು ದೋಷ ಸಾಧಿಸೋದು ಬೇಡ. ಮುಂದೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಈ ರಾಜಕಾರಣಿಗಳನ್ನು ಓಡಾಡಿಸಿ ಬಡಿಯುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹಾಕಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತು ಹೊರಡ್ತೀನಿ. ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಕಿಸಾನ್. छोड़ हमारा आखिरी सेक्शन है कंक्लूड करना है ना, हमारा प्रोग्राम खत्म होगा जब तक हमारे डीसी साहब के आ रहे। मैं आखिरी स्पीच की ओर से मैं जिलान साहब को दावत देता हूँ। मेरे भाइयों, जैसा कि आप देख सकते हैं, हाल ही दिनों में पूरे हिंदुस्तान में एक हेट फैलाया जा रहा है। वो हेट सिर्फ माइनॉरिटी के ऊपर है। माइनॉरिटी के ऊपर सुबह से लेकर शाम तक हर दिन वो चाहे दलित हो, क्रिश्चियंस हो, मुसलमान हो, कोई भी हो, ये जुल्म करना इनका एक आदत बन गया। वो किसका आदत है? आरएसएस जो चड्डी पहनते हैं, वो आरएसएस की आदत बन गई। आदत नहीं, पहले से बनाए सो आरएसएस, इसके वास्ते इसके मुसलमानों को, दलितों को, क्रिश्चियंसों को जुल्म करना। और ये जुल्म हर दिन सुबह से लेकर शाम तक, वो चाहे किसी भी बहाना हो, वो कौन सी तक वो मस्जिद को पकड़ते हैं, वहाँ शिवलिंग है बोलते, अज़ान है, अज़ान को बयान करो बोलते, और आपको सिर्फ लड़ी लगाना इनका काम है। हमें देखो अभी आज प्रोटेस्ट कर रहे हैं, एक डीसी ऑफिस के सामने खोड़े के पीसफुली प्रोटेस्ट कर रहे हैं, जैसा डिपार्टमेंट बोले वहाँ खोड़ों को प्रोटेस्ट कर रहे हैं। लेकिन ये आरएसएस रंधे, बजरंग दल रंधे, इनके 1000 नामा है, वीएचपी, ये शिवसेना, ये अलग अलग नामा रखो नाटका कर रहे। सुनो, इन्हों जाको मस्जिद के कॉम्पाउंड के सामने बैठ को नाटका करते। हाल ही दिनों में देखिए एक जामिया मस्जिद, एक हिस्ट्रिकल प्लेस हो, जामिया मस्जिद मैसूर का, जो टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह ने बनाए थे, वो मस्जिद के जले जाको गलाटा करने का, या इनके हिंदुओं के ईद आले को इन्होंने का गलाटा करने का। हाँ, ये हम लोग को बहुत अच्छा मालूम है कि ये आरएसएस और हिंदू अलग है। ये आरएसएस का हिंदुत्व अलग है, और जो हमारे हिंदू भाई है उनका हिंदू अलग है। हमें सदियों से उनके साथ रहने के जिले को आरएसओ हम लोग को बेहतरीन से मालूम है कि क्या हिंदू है और क्या आरएसएस का हिंदुत्व है। ये आरएसएस का हिंदुत्व सिर्फ एक मुसलमान और बाजू के घर में हिंदू रहना, ये 2 जने को लड़ाने का काम है आरएसएस का। और ये लड़ा के ही इनका पॉलिटिक्स चला रहे। सीनो हर दिन तुम्हें देखो
मैं सिर्फ एक मस्जिद और एक अजान का मसला बोल रहा हूँ। एक क्रिश्चियंस के गिरजा के घर में जाना, वहाँ उनको यानी क्या ये कन्वर्जेशन कर रहे बोल को उनके ऊपर अटैक करना। वो 4 लोग रहते हैं, इन्हों जाके यानी क्या गुंडागिरी करना वो बजरंग दल के लोग, वो छोड़ को फिर अलग से यहाँ अजान के ऊपर बयान लगाने का काम हो। और आके ये बुरखे का हिजाब के रिलेटेड एक बहुत बड़ा कंट्रोवर्शियल कर डाले। और ये सब तक हालांकि ठीक था, लेकिन अभी इन्हों हद से ज्यादा बढ़ रहे, हद से ज्यादा बढ़ को अभी हिंदुस्तान का ये मामला हिंदुस्तान में था, हमारे लोगों को मालूम था, सिर्फ हिंदुस्तान के लोगों को। लेकिन ये आरएसएस के बेवकूफों को मैं बोलना चाहता हूँ, ये हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ जो बयान दिए, आज इतने सारे अरब कंट्रीज, ये यानी क्या रशिया की कंट्रीज, ये सब कंट्रीज यानी क्या उनके आंखों के नीचे हिंदुस्तान की इज्जत कर रहे हैं। वो कंट्रियां बोलते हमें हिंदुस्तान वाले आको उनसे माफी मांगना बोल के। ये आरएसएस के चंद कुत्ते करने के वजह से आज क्या हो रहा, हिंदुस्तान का बेइज्जती हो रही। ऐसे लोगों को मैं बोलना चाहता हूँ, ये बेवकूफों को सिर्फ अपने पार्टी में नाटक करके सस्पेंड करने से नूपुर शर्मा को और ये नवीन जिंदाल को, जो अपने नवीन जिंदाल था ये बीजेपी का एक बड़ा आईटी सेल कंपनी चलाने वाला, ये नूपुर शर्मा आने का इनकी एक बहुत बड़ी यानी क्या ये मीडिया में ये स्पीकर, ऐसे लोगों को यानी क्या इनोद छोड़ को ये बातें करा को यानी क्या नाटक करने को से इंटरनेशनली बेइज्जती हो रही बोल के इनको यानी क्या करे, सस्पेंड करे। सिर्फ सस्पेंड नहीं करना था इन्हों, इससे पहले अभी इंटरनेशनल में जो अरब कंट्री से दूसरे कंट्री से आवाज उठाने से पहले हमें हिंदुस्तानी लोग आवाज उठाए इसके खिलाफ, इनको अरेस्ट करो, इनको यानी केसेस डालो बोल के। लेकिन हमारी बात सुने नहीं, जब इनके मीडिया में बेइज्जती होने लगी आरएसएस की, बीजेपी की, आज इन्होंने क्या इनको सस्पेंड करके भी ये मीडिया के कुत्ते हैं जो गोदिया मीडिया, ये आको ये मीडिया के लोगों को मैं बोलना चाहता हूँ, ये यानी क्या हिंदुस्तान की भलाई के लिए काम नहीं कर रहे, ये सिर्फ अपना दुकान चला रहे। जैसा पैसा फेंकते वैसा बातें चल रही इनके, सिर्फ जैसा पैसा फेंका जाता हमारे अजान के खिलाफ बोलो ये बातें करते। ये सिर्फ और सिर्फ ये जो भी बड़े बड़े मीडिया चैनल्स है, ये आके बीजेपी के प्रोपेगेंडा पे चलने वाले और बीजेपी के आईटी सेल के एक गुलाम होके है। इनको बताना चाहता हूँ मैं, ऐसे हालात आप करने को रहे तो हिंदुस्तान में डेवलपमेंट छोड़ के, ये अच्छाई छोड़ के, एजुकेशन छोड़ के, बिजनेस इकोनॉमिक कंडीशन बढ़ाने का छोड़ के सिर्फ ऐसे तुम्हें नाटक करने करे तो तुम्हारी हालात श्रीलंका में हुई थी ना, ऐसी होंगी। श्रीलंका में जो तानाशाही करके वो लीडर पब्लिक को पूरा कमजोर करके इकोनॉमिक कंडीशन गिरा के आज वहाँ आने का खाने को खाना नहीं, ऐसी हालत यहाँ होंगे। और तुमना को भी जैसा श्रीलंका में मार के भेजे, ऐसे ही बीजेपी वालों को भी जो यहाँ लूट के खा रहे हैं हिंदुस्तान का पैसा, इनको भी चपला के मारा पड़ेंगे इंशाल्लाह आने वाले दिनों में। इसी के साथ आप पूरे मेरे भाइयों को और मेरे बहनों को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ, इतना वक्त दिए और ज्यादा से ज्यादा लोग जुड़ के इधर आए, इनका शुक्रिया अदा करना चाहता हूँ मैं। और इसी के साथ ये पार्टी के बारे में बताना चाहता हूँ, ये सिर्फ पॉलिटिकल पार्टी नहीं है, ये है नहीं कि आवाज दलितों की, क्रिश्चियंसों की और मुसलमानों की, माइनॉरिटी की, और जहाँ भी कोई भी किसी भी मजहब का लोग हो उससे जुल्म हो रहा बोले तो पार्टी आने वाली इंशाल्लाह। ओके ನೂಪುರ್ ಶರ್ಮಾ ಮತ್ತು ಅನಿಲ್ ಜಿಂದಾಲ್ ಅವರನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡಲಿ ಎಂದು ತಾವು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಪರವಾಗಿ ನಾನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾ ಸದರಿ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ತರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನವಿ ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾ
इरफान इरफान